मंडळी ठरलं तर मग मालिकेच्या या भागामध्ये आपण बघणारच आहोत. आज पहिलीच हेअरिंग होती सायलीची आणि अर्जुन त्याच्यामध्येच हरला आणि ते कॉन्फिडन्समध्ये शिंदे वकील लगेच म्हणतात, काय अर्जुन सुभेदार, पहिलीच हेअरिंग हारली, ती पण तुमच्या बायकोची. त्यावर अर्जुन मात्र खूप चिडला आणि तो म्हणत असतो, मी पहिली हेअरिंग जरी हारलं असताना शेवटची नाही बरं का. आणि एक लक्षात ठेवा, मी आजपर्यंत माझं जे रेकॉर्ड आहे ना, ते रेकॉर्ड मी कायमस्वरूपी तसंच ठेवणार, कारण ही केस माझ्या बायकोची आहे आणि मी तो जिंकणार आणि तिला सोडून नेणार सुद्धा. आणि इकडं प्रिया ती जेलमध्ये असते ना, ती तो व्हिडिओ बघतच असते. अर्जुन ज्या शिंदे वकीलला चॅलेंज देत असतो ना, त्याच्यामुळे ना सध्या प्रिया बिथरली बरं का प्रेक्षकांनो. आणि ती लगेच सचिनला सांगत असते, हे बघा तुम्ही अर्जुनवरती एकदम बारीक लक्ष ठेवा, तो काय करतो, कुठं जातो आणि त्याला कोण कोण मदत करतं. पण आता ती बिथरली म्हणजे खूपच टेन्शनमध्ये आलेली आहे. अर्जुन चैतन्यला सांगत असतो, हे बघ जे रिपोर्ट ते आता सोनलचे त्यांनी केले ते नकली हे मला पूर्णपणे गॅरंटी. तू काय कर, इन्स्पेक्टर सावंतकडे जा आणि त्यांना घेऊन तू सरकारी दवाखान्यात आणि परत त्यांना सांग की आम्हाला जे टेस्ट आहे ना ते पुन्हा करायचे असं म्हणून. आणि सायली जेलमध्ये येते प्रेक्षकांनो आणि प्रिया लगेच तिचं ना स्वागत करण्यासाठी तयारच असते. ती म्हणते, अरे रे रे हे काय झालं. ती लगेच तोंडातून आवाज करते, चुकचुक करते, असं एक प्रकारे म्हणायला काही हरकत नाही प्रेक्षकांनो. पण ती इतकी कॉन्फिडन्समध्ये सायलीला म्हणत असते, काय ग पहिलीच हेअरिंग हरली, ती पण तुझ्या नवऱ्याकडून. अरे तू इथून निघणार नाही सायली, हे लक्षात ठेव. पण सायलीला खूप कॉन्फिडन्स आहे ना अर्जुनवरती. ती लगेच म्हणत, हे बघ ते सोड तू विषय, कारण मी तर इथून जाणारच आहे ग, पण तुझं काय. मला माहिती माझा नवरा मला इथून सोडून नेणारच आहे, पण तू तर इथंच राहशील ना. आणि मी इथून गेल्यानंतर तू काय करणार आहे, माझं स्वागत असंच करशील का जसं मगाशी केलं होतं तसं. आणि ती ना टाळ्या वाजून दाखवते प्रेक्षकांना, 1 2 3 1 2 3. आणि तिथे ते टाळ्या वाजवण्याचा आवाज आणि त्या हसण्याचा आवाज बघून आता प्रिया खूपच चिडली त्याच्यावर आणि ती अक्षरशः कानावर हात ठेवते आणि तिला सांगते, तू जात इथून ग. असं म्हणून सायली हसतच तिच्या सेलकडं निघाली प्रेक्षकांना. आणि ती अजूनही जोरजोरातच हसते आणि प्रिया मात्र खूपच टेन्शनमध्ये आली प्रेक्षकांनो. पुढील भाग तर आपल्याला चांगलाच वाटणार आहे, अजून खूपच मजा येणार आहे प्रेक्षकांनो. इकडं मधुभावना अर्जुनच्या फोनची वाट बघत असं आणि ते कुसुमला म्हणत असं, काय ग काय झालं असेल, सायली आली असेल की नाही, कारण अजूनही अर्जुन रावांचा फोन नाही आला. आणि आश्रमातले दोघं मुलं अनिकेत आणि दोघंही सायलीची खूप वाट बघताय प्रेक्षकांनो. इकडं प्रतिमा आत्या आणि कल्पनाताई म्हणत, अजून कसा फोन नाही आला अर्जुनचा, काय झालं असेल बरं का. त्यावर लगेच ते खूपच टेन्शनमध्ये आले आणि ते अश्विनला म्हणतच असतं की अरे फोन तरी करून बघ. पण प्रतिमा आत्या म्हणता, अरे कदाचित ना अर्जुननं सायलीला घेऊनच येत असेल म्हणूनही तो फोन करत नसेल. असं असेल ना आत्या, अगं तुझ्या तोंडात साखर पडो, असं अस्मिता म्हणतेच आहे. आणि तितक्यात लगेच आमची गौरी आहे ना प्रिन्सेस, ती धावतच लगेच बापाकडं जाते आणि बापाला साखळं घालते बरं का मंडळ. आणि म्हणते तिच्याजवळचे जेवढे चॉकलेट असताना ते चॉकलेटसुद्धा बाप्पाच्या दर्शनासाठी ती पुढं ठेवून देते आणि म्हणते, बाप्पा म्हणजे सायली त्याला लवकर आण बरं का घरी. बघ मी ना तुझ्याकडनं काहीच मागणार नाही आणि तुला आणि माझे जेवढे चॉकलेट आहे ना ते पूर्ण देऊन देईल, असं ती बाप्पाला सांगते प्रेक्षकांना. आणि ते येवलीचे हाट, येवलीचे गोळे डोळे वगैरे इतकं छान बोलते, इतकी गोड बोलते ना, तिचा आवाज असं वाटतं ना की ऐकतच राहा. आणि तितक्यात अश्विनला ना चैतन्याचा फोन येतोय आणि अश्विन चैतन्याला विचारणार, तोपर्यंत चैतन्यच त्याला सांगतो, हे बघ अरे सायली वहिनीचा ना जामीन नामंजूर झाला आहे. अरे पण मला ना अर्जुननीच सांगितलं घरी फोन करायचा, कारण तो खूप टेन्शनमध्ये आहे आणि त्यालाही सुचत नव्हतं की कसं काय सांगायचं. पण तो फोन ऐकून लगेच आमची मॅडम ना प्रिन्सेस पळतच आली आणि म्हणते, सायली ताई येते ना. त्यावरती तिला सर्वजण समजवण्याचा प्रयत्न करताय की नाही रे बाळा, सायली ताई आज येत नाही. आणि चैतन्याचा फोन ठेवून सर खूप टेन्शनमध्ये आले मंडळी. आणि अर्जुन आता सायलीला विचारण्यासाठी आलेला आहे की कागद सायली, आश्रमामधल्या ज्या मुली होत्या सोनल आणि सोनलच्या विचारे दुसऱ्या ज्या होत्या त्या नाबालिक होत्या का गं, त्यांचं वय वगैरे तुला लक्षात आहे का, त्यांची बर्थ डेट वगैरे. त्यावर सायली म्हणत असते की सोनलने जेव्हा फॉर्म भरला ना त्यावर तिने तिचं वर्ष 21 टाकलेलं होतं आणि ती जन्मतारीख ती काही बरंच काहीतरी सांगते मंडळी. पण हो ती अर्जुनला लगेच म्हणते, जेव्हा सोनल यात्रेत हरली आणि ती आग लागली होती ना तेव्हा काहीतरी 2008चा काहीतरी विषय सांगते आणि तिचा 3रा वाढदिवस होता हे सोनल मात्र सांगत होते. चैतन्याला लगेच सांगते, हे बघ तू इन्स्पेक्टर सावंतकडे जा आणि त्यांना सांग जे रिपोर्ट त्यांनी सबमिट केलेले होते ना त्या निकमनी, तर ते नकली आहेत, कारण ते टेस्ट वर्क जे केलेले ते खोटे असेल, कदाचित ते रिपोर्टवर कोणते छेडछाडही केलेली असेल. पण तू त्यांच्याकडे जा आणि त्या रिपोर्टबद्दल त्यांना व्यवस्थित सांग, पुन्हा त्याच्यावर आपल्याला नवीन रिपोर्ट घ्यायचे, ऑब्जेक्शन उचलायचे असं त्यांना काहीतरी सांग. आणि ते सांगत असतात ते रिपोर्ट म्हणजे हाडांची टेस्ट वगैरे करत. त्यावर सायली म्हणजे काय नेमकं.
सायलीलाच काय मंडळी, मला स्वतःला समजलं नाही जे कुठले शब्द वापरले, कारण एवढं काही लक्षात राहणार नाही माझ्या आल्या. त्याच्यामुळे आपण समजायचं का ठीक आहे, शॉर्टकटमध्ये डबल टेस्ट करणार आहे बस सोनलची ते. आणि इकडं जर सर्वजण सुभेदारांच्या घरी नाश्त्याच्या टेबलवर बसलेले, सर्वजण नाश्ता करायला घेत आहे. पण प्रतापराव म्हणता माझी काही इच्छा नाही आहे. पण म्हणलं की प्रतिमा आता म्हणतं, हे बघ प्रताप, काही झालं तरी आपण सायलीला वचन दिलं आहे, शब्द दिला आहे की नाही की सर्वांनी तब्येतीची काळजी घ्यायची आणि सर्वांनी व्यवस्थित राहायचं. आणि मग त्यात लगेच अश्विन म्हणतो असतो की गौरीने काही खाल्लं वगैरे का, पण लगेच श्वेता सांगते गौरीला खूपच ताप आहे, त्याच्यामुळे मी तिला घ्यायला गेली पण ती नाही म्हटली. असं म्हटल्यावर ती प्रतिमा ते थोडं टेन्शनमध्ये झालं. त्या म्हणता हो ना, ह्या मुलीने ना सायलीसाठीच ताप काढून घेतलेला आहे. आणि सर्व माझ्या प्रिन्सेसकडे गेलेले मंडळी. आणि श्वेता लगेच प्रियाला फोन करून सांगते, पण तिचा जो आवाज येतोय ना, जो सायलीला ऐकायला येतो, त्याच्यामुळे ती सोडून कानोसा घेते आणि बघते. तिला जाणवले की प्रिया कोणाशी तरी बोलते, पण अजून तरी तिला समजलं नाही का प्रियाजवळ कोणाचा मोबाईल आहे की काय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.